या आपण सुरू करूया हा सामना. मॅच नंबर 15 अंधेरा 11 वर्सेस शारदा 11. दोन्ही संघांची पोझिशन पॉइंट टेबलला सेम आहे. 3 सामने 1 विजयी 2 पराभूत. त्यामुळे विजयासाठी प्रयत्न करावा लागेल. हा आणि पुढचा सामना दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय. एक तर सामना जिंकायचा आहे आणि खूप मोठ्या फरकाने जिंकायचा आहे. हा प्रयत्न या मॅच मध्ये करावा लागेल आणि पुढच्या मॅच मध्ये फक्त सामना जिंकण्यासाठीच खेळावा लागेल असं मी म्हणेन. अशी सध्या पॉइंट टेबलला परिस्थिती आहे या चारही संघांची. त्यामुळे हे दोन्ही सामने उत्कंठावर्धक ठरतील याच्यात त्रिमात्र शंका नाही. प्रेक्षकांना आवडतील दोन्ही सामन्याच्या त्रिमात्र शंका नाही. संतोष बॉलिंग मार्गवर, स्ट्रायकिंग एंडला अथर्व फराटे, नॉन स्ट्रायकिंग एंडला उदय. मॅच बिटवीन अंधेरा 11 वर्सेस शारदा 11. नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय अंधेरा 11 या संघाने आणि प्रयत्न असेल की सर्वाधिक धावसंख्या नोंदवण्याचा प्रयत्न असेल. पहिला चेंडू संतोषचा. लेग स्टिकवर चेंडू, फक्त दिशा दिली आहे स्क्वेअर लेग मध्ये आणि पंचांचा इशारा. या चेंडूवर एकच धाव. अथर्व फराटे स्ट्राईक एंडला का आलाय? कारण हा झोन किंवा ही पोझिशन त्यासाठी परफेक्ट आहे ऍज अ ओपनर. धावसंख्या 1. फुलटॉस आहे पण 2च मिळतील. एलिव्हेशन नाहीये फटक्याला, एलिव्हेशन नाहीये त्या शॉटला. दरम्यान धावसंख्या धावफलकावर 3 धावा. पॉवर प्ले मध्ये प्रयत्न करावे लागेल. जेवढे पॉवर प्ले आपण बघतो या ठिकाणी मॅन्डेटरी 1, बॅटिंग पॉवर प्ले 1, त्याच्यामध्ये प्रयत्न करावे लागतील अंधेरा 11 संघाला. धावसंख्या 3. ओ हो हो, व्हॉट अ डिलिव्हरी, अनप्लेबल. बॅटच्या खालून वेध घेतला यष्टीचा आणि त्रिफळा उद्ध्वस्त. अथर्व फराटे बॅक टू डगआउट ऑन 3 ओनली. फक्त 3च धावा अँड दिस इज द बिग विकेट. बिग विकेट, बिग फिश इन द ट्रॅप. अथर्व फराटे आज या स्पर्धेमध्ये काही इम्पॅक्ट नाही आहे. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा डकवर बाद झाला, बोल्ड झाला होता. मागचा सामना त्याच्या विरोधात 2 षटकार आणि कम्प्लिटली बॅकफुटला. संतोष काडगेने विकेट काढली आहे, क्लीन बोल्ड केलंय आणि गणेश गावडे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज लागू झालंय ते संतोषसाठी. अभिनंदन संतोष. गणेश गावडे ताबडतोब 500 रुपयाचं कॅश प्राइज देणार आहेत ते मॅच संपल्यानंतर. ते घेऊन जायचं आपण. बॅटिंगसाठी 1 डाऊन बॅट्समन फलंदाजीला येतोय. नवीन फलंदाज प्रभंजन म्हणजेच प्रभू सनस ॲट नंबर 3. धावसंख्या 3, 1 गडी बाद. पुलचा फटका पण धावा इथे मिळतील का बघूया. त्या ठिकाणी अजूनही चुरस सुरू आहे दोघांमध्ये. हा ना या प्रयत्नात एकदा तिथे कंप्लीट. चेंडू डायव्हर्ट झाला होता भिंतीला लागून आणि स्ट्राईक एंडला आलाय तो उदय. षटकातले अजून काही चेंडू शिल्लक आहेत. पॉवर प्ले मध्ये 2 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 4 धावा धावफलकावर. आता सुद्धा खूप मोठी जबाबदारी उदयच्या खांद्यावर या मॅचची. सलामीचा फलंदाज आहे तमूद परतले. अथर्व फराटे बॅक टू डगआउट. या वर्षी या स्पर्धेमध्ये एवढा काही इम्पॅक्ट नाही त्याच्या बॅटमधून, गोलंदाजीतून. ऑप्शनच्या बाहेर चेंडू. गुड बॉलिंग. लाईन बघा किती परफेक्ट आहे. बॅट्समन कडे फुटवर्क नाही, याचा फायदा उचलला आणि खूप चांगला चेंडू ऑप्शनच्या बाहेर हाताळलाय. गुड बॉलिंग बाय संतोष. विकेट काढल्यानंतर कॉन्फिडन्स वाढलाय संतोषचा. चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी संतोष. धावसंख्या 4 वर थांबली आहे पॉवर प्ले मध्ये. ऑन द राईज समोर मारलाय. चांगला टायमिंग केलाय चेंडूवर. बघायचं धावा किती मिळतील आणि मिळते या चेंडूवर फक्त 1 धाव. चेंडू झाडाच्या पलीकडे फिनिश झाला नाहीये. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि एका षटकाच्या अखेरीस अवघ्या 5 धावा धावफलकावर. बॅटिंग करत असताना अंधेरा 11 या संघाने नाणेफेक जिंकून जो निर्णय घेतला बॅटिंगचा, पण तशी फलंदाजी पॉवर प्ले मध्ये झाली नाहीये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अथर्व फराटेची विकेट त्या ठिकाणी मिळाली. चिंतामणी चषकामध्ये अथर्व फराटेची आम्ही बॅटिंग बघितली आहे, खास करून नाईट मध्ये. त्याने प्रत्येक वेळेला तो लालबागचा फ्लायओव्हर टार्गेट केलाय. त्या बिल्डिंगच्या पलीकडून चेंडू त्या जाऊन
ब्रिजवर बघायला मिळाले होते. अशी जबरदस्त बॅटिंग केली होती चिंतामणी बिग बॅश मध्ये. पण यावेळी त्याची साथ काय मिळत नाहीये ग्राउंडवर, तशी फलंदाजी पाहायला मिळत नाहीये. त्याच्या नावारूपाचा तसा खेळ बघायला मिळाला नाही अथर्वचा. आणि हेच कारण आपण बघतो की मागचे 3 सामन्यात फक्त 2च पॉइंट या संघाकडे आहे. अनिकेत सरमळकर ओ समोर मारलाय, काय फटका, ताणून मारलाय, खेचून मारलाय, लांब मारलाय, खणखणीत चौकार. गुड शॉट. धावा थोडासा दूर करणारा फटका होता. या चौकारामुळे धावसंख्या सुद्धा वेग पकडते. धावसंख्या 9 धावा धावफलकावर. अनिकेत सरमळकरच्या विरोधात पहिल्या चेंडूवर चौकार ऑन द राईज मारला. पुन्हा दामिस टाइम, गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली आणि मॅचिक मुवमेंट. ह्या मुवमेंट आपण जर बघितलं तर खेळाडूकडे लक्ष केंद्रित केलं होतं गोलंदाजाकडे की नक्की तो झेल घेल की नाही हा प्रश्न होता. पण लास्ट मुवमेंटला फायनली त्याने तो कॅच केलाय आणि प्रभू सनस बॅक टू डगआउट. रिटर्न मध्ये कॅच पकडली आहे गोलंदाजाने. अनिकेत सरमळकर आपल्या संघासाठी विकेट काढतोय आणि दुसरा धक्का लागला मैदानावर फलंदाजी करत असताना तो अनिरा 11 या संघाला. धावसंख्या फक्त आपण बघतो धावफलकावर 9 धावा आहेत आणि 2 गडी बाद. एकदम पुअर स्टार्ट. दबावाखाली सुरुवात. ओमकार जाधव ऑनसाइडला पुलचा फटका. थोडासा शॉर्ट पिच चेंडू मागे थांबला आणि ऑनसाइडला डिपॉझिट केला हा शॉट. बघा धावा किती मिळतील या चेंडूवर. इट्स अ 2D. बॅटिंग टीम अनिरा 11 आपला खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये. बघा कुठे गायब झालाय तो, त्याला शोधा. तुमची बॅटिंग चालू तोपर्यंत एक खेळाडू तरी पाठवा इकडे. तुमची बॅटिंग चालू आहे ना, एक खेळाडू पाठवा इकडे. नेक्स्ट बॉल. ओ चेंडू लाईन चुकीची आहे. ऑफ ब्रेक टाकला होता, राऊंड विकेट आणि चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आहे. हरकत नाही. चला एक खेळाडू त्यांचा इथे आलेला आहे. नाव सांगण्यासाठी धन्यवाद. या वाईडमुळे धावसंख्येत धावसंख्या 12 धावा धावफलकावर. 12 लॉस ऑफ 2. बिग बॅश चिंचपोकळी सेकंड डे फायनल डे. लीग मधला सेकंड लास्ट मॅच. पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे. ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू आणि आतमध्ये येतोय. निर्धाव अनिकेत सरमळकर. 12 लॉस ऑफ 2 इन सेकंड ओव्हर. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे षटकातले. मागचा चेंडू निर्धाव अनिकेत सरमळकरचा. स्ट्राईक एंडला ओमकार जाधव. ऑन साइडला खूप चांगला टायमिंग केलं चेंडूवर आणि इट्स अ 2D शॉट. 2 धावेसाठी हा फटका आणि धावसंख्या 14. (14 loss of 2). Last ball to go from second over. अनिकेत सरमळकर. पुढचा चेंडू ओमकार समोर. लेग स्टिकच्या बाहेर. वाईड बॉल. जजमेंट चांगलं बॅट्समनचं. कुठल्या प्रकारचं तो अतिशयोक्ती करत नाही बॅटिंग मध्ये. जाऊ देते चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. इट्स अ वाईड अँड स्कोर मूव्स ऑन 15. 15 धावा धावफलकावर. 2 गडी बाद. समोर मारायचा प्रयत्न. लिडिंग एज. विकेट किपर गोलंदाज दोघं जण पुढे येत आहेत आणि गोलंदाज म्हणतो इट्स माय कॅच. फलंदाज बाद. या षटकात 2 विकेट्स काढलेत अनिकेत सरमळकरने आणि ते सुद्धा स्वतःच्या गोलंदाजीवर. झेल पकडत असताना 2 विकेट्स अँड बॅट्समन बॅक टू डगआउट. ओमकार जाधव बॅक टू डगआउट. 3rd विकेट डाऊन. 3 विकेट डाऊन. धावसंख्या फक्त आणि फक्त 15. 3 षटकांच्या अखेरीस. 2 षटकांच्या अखेरीस. 2 overs completed. 15 loss of 3.
अथर्व फराडेचा आपण उल्लेख केला की बिग बॅश चिंचपोकळी स्पर्धा असू दे किंवा चिंतामणी चषक स्पर्धा असू दे, दोन्ही स्पर्धेमध्ये मालिकावीरचा पुरस्कार या बॅट्समनने पटकावला होता. पण यावर्षी तसा परफॉर्मन्स त्याच्या नावारूपाला बघायला मिळाला नाही या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये यावर्षी. आणि बऱ्याचशा मॅचमध्ये आपण बघितलं की त्याच्या काही चुकांमुळे सुद्धा संघ पराभूच्या छायेत गेला, गर्तेमध्ये गेला. पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं की क्लीन बोल्ड झाला. मागच्या मॅचमध्ये त्याच्या विरोधात 2 षटकार आले, मॅचचा मोमेंटम शिफ्ट झाला. यासुद्धा मॅचमध्ये आपण बघितलं की खूप लवकर बाद झाला आणि मॅच पूर्णपणे आपण बघतो की त्या ठिकाणी थोडीशी फसली आहे आतापर्यंत या 2 षटकांमध्ये. धावसंख्या 15, पण या दबावात काढावं लागेल बाहेर. बॉलिंग मार्कर्स आपण बघतो गोलंदाज सज्ज होतोय भूषण पांचाळ, हॅट्रिक वीर बॉलर. फुलटॉस चेंडू स्वीप केले फक्त आणि चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. लेग कटर चेंडू त्याची खासियत आहे आणि त्याच्यावर आपण बघतो या स्पर्धेमध्ये त्याच्यावरच त्याने 3 विकेट सुद्धा काढल्यात. पहिली हॅट्रिक याच खेळाडूच्या भूषण पांचाळच्या नावावर. धावसंख्या 16, 16 लॉस ऑफ 3 इन थर्ड ओव्हर. थोडंसं थांबून वेट करून एक्झिक्यूट केलाय. थोडंसं डायव्हर्ट होतोय चेंडू. धाव घ्यायची संधी होती त्या ठिकाणी, पण उदय अजिबात तयार नव्हता. उदय अजिबात तयार नाहीये सिद्धेश तुळसकरला साथ देण्यासाठी. दरम्यान एक धाव तिथे, एक धाव नाही, निर्धाव चेंडू. धावसंख्या 16. धावसंख्या थांबली आहे, रोडावली आहे, अंकुश लागलाय 16 वर. भूषणचा पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. ओ अप्रतिम चेंडू, खूप चांगल्या चेंडूची फेक. पायाला ब्रश येऊन चेंडू बाउन्स झाला, डिलिव्हर आपण बघतो त्या ठिकाणी डायव्हर्ट झाला गलीमध्ये. बॅक टू बॅक डॉट बॉल. सलग 2 चेंडू निर्धाव. दबाव उदयवर, दबाव अनिरा 11 संघावर. धावा येत नाही येत. धावसंख्या थांबली ती 16 वर. समोर मारलाय, थोडस वेट करून मारलाय, ऑन द राईज मारलाय. बघा धावा किती मिळतील या चेंडूवर. चेंडू अजूनही आता मात्र गेलाय तो घोषांकी क्षेत्रामध्ये 2 धावेसाठी. रोडवर चेंडू लँड झाला, तंत्र आपण बघितलं की तो गेला घोषांकी क्षेत्रामध्ये. 2 धावा मिळतील या चेंडूवर. पंच कन्फर्म करतायत, अजूनही त्यांच्या इशाऱ्याची आम्हाला वाट बघावी लागेल की धावा नक्की किती मिळतील या चेंडूवर. इट्स अ 1D, इट्स अ डी ना, 1D. येस, एकच धाव. घोषांकी क्षेत्रातली एकच धाव इथे ऍड केली जाईल स्कोर कार्डवर. धावसंख्या 17, 17 लॉस ऑफ 3. 7 धावा धावफलक 3 गणीच्या मोबाईलमध्ये. षटक क्रमांक 3 सुरू आहे मैदानावर आणि आतापर्यंत नियंत्रित गोलंदाजी बघायला मिळते सर्व गोलंदाजांकडून. भूषण पांचाळ पुढचा चेंडू उदय समोर. लेग कटर बॉल थोडंसं मागे थांबून खेळलाय पॉइंटच्या दिशेने. 2 धावेसाठी 2D शॉट. अनिरा 11 शारदा 11 मध्ये आपण बघतो ही लीग मधली शेवटची लढत आहे. आता मात्र जिंकायच्या हिशोबानेच खेळावं लागेल. 2 पॉईंटसाठी खेळावं लागणार आहे या दोन्ही संघांना, कारण दोघांकडे फक्त 2च पॉईंट आहेत 3 मॅच मध्ये. ओ संधी संधी संधीचं सोनं. एक्सलेंट विकेट किपिंग. फलंदाज बाद. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच उदयची विकेट काढली आहे आणि टिट्स द 4th विकेट डाऊन. अप्रतिम स्टंपिंग. उदय भरपूर स्ट्रगल करतो ग्राउंडवर आणि तो स्ट्रगल त्याचा शेवटला समाप्त होतोय आणि इथे मात्र विकेट मिळते ती भूषणला, भूषण पांचाळला. स्टंपिंग. विघ्नेशची खूप चांगली स्टंपिंग केली एसटीच्या मागून. षटक क्रमांकाचा 4था गोलंदाज घेऊन येतोय बॉलिंग मार्कवर. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. सिद्धेश पिंगुळकर बॉलिंग मार्कवर. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण बघतोय जेमतेम धावफलकावर पाहायला मिळते ती 19 धावा. 4 गडी बाद 19 धावा. नॉस्टिक विकेटला विघ्नेश नवीन फलंदाज.
विघ्नेश लब्धे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू लॉफ्टेड स्ट्रोक कव्हर्स मध्ये 2D शॉट. 2 धावेचा हा फटका सिद्धेश तुळसकरच्या बॅटमधून. विघ्नेश लब्धेला एक संधी मिळते बॅटिंगसाठी. 6व्या क्रमांकावर बॅटिंगला येतोय अंधेरा 11 संघाकडून. संधी खूप रेअर असते आणि खास करून क्रिकेटमध्ये आपण बघतो ही संधी मिळाली होती विघ्नेशला बॅटिंग करायची. विघ्नेश लब्धे धावसंख्या 21 4 गडी बाद. शॉर्ट पिच आहे चांगला पुलचा फटका आणि ठिकाणी बघूया धावा किती मिळतील या चेंडूवर. 1 धाव फक्त एकच धाव. 1D धावसंख्या 22. पुलचा फटका पण चेंडू आता फिनिश झाला नाही त्या ठिकाणी आणि तो रिटर्न आला आणि पंचाने सांगितलं एकच धाव या चेंडूवर. 22 धावा धावफलकावर 4 गडी बाद. धावसंख्या अत्यंत मामूली आहे. धावफलकावर आपण बघतोय बॅटिंगचा निर्णय घेण्यात आलाय अंधेरा 11 संघाकडून आणि तशा धावा बघायला मिळत नाही मैदानावर. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू हवेमध्ये चेंडू मिस टाइम फटका. जेलची संधी संतोष चेंडूच्या खाली. जजमेंट चांगले संतोषकडे. गुड फिनिश. 5th विकेट डाऊन ऑन 22. वर 5 मिडल ऑर्डरवर मात्र आता जबाबदारी आली आहे. नवीन फलंदाज संधी मिळते बॅटिंगसाठी. नवीन फलंदाज ग्राउंडवर येतोय. विघ्नेश लब्धेच्या सोबत बॅटिंगला येतोय. आयुष कदम ज्यांना आतापर्यंत बॅटिंगची संधी मिळाली नाही स्पर्धेमध्ये ते फलंदाज बॅटिंग करतात अंधेरा 11 संघासाठी. 22 वर 5. आयुष ऑन स्ट्राइक. आयुष कदम गोलंदाज सज्ज. पुढचा चेंडू बॉटम हँड बॅक टू द बॉलर पण धाव येणार नाही त्या ठिकाणी. सिद्धेशच्या षटकात इम्प्रेस केले. 3 धावा खर्च केले. 1 विकेट काढली आहे. मागचे 4 चेंडू. गुड बॉलिंग. षटकातले 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या थांबली आहे 22 वर 22. सिद्धेश पुन्हा ओव्हर द विकेट बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय पुढचा चेंडू घेऊन. शॉर्ट ऑफ लेन थोडासा मिस टाइम आणि क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न संतोषने केला पण तोपर्यंत क्विक सिंगल या चेंडूवर कंप्लीट. धावसंख्या 23 धावा धावफलकावर. विघ्नेश स्ट्रायकिंग एंडला असेल. विघ्नेश लब्धे 23 धावा 5 गडी बाद. थोडासा एकतर्फी सामना बघायला मिळतोय. धावा येत नाहीये. भरपूर विकेट्स गमावल्यात. अंधेरा 11 संघाने नाणेफेक जिंकून बॅटिंगचा जो निर्णय घेण्यात आला होता थोडासा चुकीचा ठरलाय असं म्हणायला हरकत नाहीये. पण अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. मिडल ऑर्डरवरनं बॅट्समनना खूप चांगली बॅटिंग करावी लागली मैदानावर. विघ्नेश स्ट्रायकिंग एंडला. षटकातला जवळजवळ शेवटचा चेंडू. हुक केला चेंडू. मागे जातोय चेंडू. चेंडू कव्हर होईपर्यंत कुठल्या प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडू. षटक समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 23 धावा धावफलकावर आणि अजूनही मैदानावर 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचं आहे. इलू पॅकर्स विरोधात चिंचपोकळी चॅलेंजर्स. आतापर्यंत स्ट्रॉंग पोझिशन. 4 सामने एकही पराभूत नाहीये. 3 विजयी 1 टाय 7 पॉइंट. मिथ 13. त्यानंतर श्री साई स्ट्रायकर्स 4 सामने 1 पराभूत 2 विजयी 1 टाय 5 पॉइंट. चिंतामणी 4ही मॅच 1 विजयी 3 पराभूत 2 पॉइंट आणि अभिस पलटण 4 मॅच 1 विजयी 3 पराभूत 2 पॉइंट. त्यामुळे 2 संघाचं क्वालिफिकेशन कन्फर्मच पडायला हरकत नाहीये. मी 13 आणि श्री साई स्ट्रायकर्स हे दोन्ही संघ जवळजवळ क्वालिफाय झालेत. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा केला पंचांनी. बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन अप्लाइड इन 5th ओव्हर. 5व्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले अप्लाय होतोय.
स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तो आयुष कदम. नॉस्ट्रायकिंगला विघ्नेश क्लबदे आणि बोलिंग मार्कवर सज्ज होतोय तो भूषण पांचाळ. बॅटिंग पॉवर प्ले. फुल टॉस. बघायचं धावा किती मिळतील या चेंडूवर. त्या इट्स अ 2D शॉट. इट्स अ 2D. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली. संघाची धावसंख्या 25-25. पाच चेंडू अजूनही शिल्लक आहेत मैदानावर या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये. इनसाइड आउट. बॅटचा फ्लो ओपन केला पण चेंडू हवा तिथे गेला नाहीये कारण बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे. तर टेरेसवर मारणं गरजेचं आहे जर तुम्हाला तिथे 4 धावा मिळतील. 2Dचा हा शॉट. धावसंख्या 27-27. 27 धावा फलकावर. अजून मैदानावर या षटकातले चेंडू शिल्लक आहे ते आपण बघतोय त्या ठिकाणी 4 बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आणि एकूण 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघायचं 10 चेंडू मध्ये आता मिडल ऑर्डरचे बॅट्समन कशा प्रकारे बॅटिंग करतील कारण सामना जिंकायचा असेल तर एक चांगली धावसंख्या रचावी लागेल अंधेरा 11 संघाला. पण तेवढ्याच ताकदीचा संघ समोर आपण बघतो शारदा 11. समोर मारलाय चांगला फटका त्या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय. येतं ते कंप्लीट केली फलंदाजाने. दुसऱ्या पर्यंत सुरू आहे. 2 धावा इथे होतील कंप्लीट याची मात्र शंका नाही. गुड रनिंग. 2 धावा कंप्लीट या चेंडूवर आणि धावसंख्या 29. सिंगल डबल नाही. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला चटकार चौकाराने षटकार मारावे लागतील. बॅटिंग करावी लागेल. ते क्षेत्र निवडावं लागेल. ती पोझिशन बघावी लागेल कुठे नक्की तिथे धावा मिळतील जास्त तो प्रयत्न करावा लागेल. आयुष कदम ऑन स्ट्राईक. 29 वर 5. षटकातले अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. भूषण पांचाळ. पुढचा चेंडू भूषणचा उजव्या हाताने वर द विकेट. हो स्ट्रेट ड्राईव्ह. बॅक टू द बॉलर. सन्मान दिलाय चेंडूवर आयुष कदमने. धावसंख्या थांबली स्थिरावली 29. 29 धावा 5 गडी बाद. खूप चांगली गोलंदाजी या पूर्ण इनिंग मध्ये आपण जर बघितली प्रत्येक गोलंदाजाकडून. नेक्स्ट बॉल. लीडिंग एज आहे. चेंडू हवेमध्ये आहे आणि जातो चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एकच धाव मिळाली चेंडूवर. धावसंख्या 30. धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. स्ट्रगल करावं लागतंय मैदानावर बॅटिंग करत असताना अंधेरा 11 या संघाच्या फलंदाजांना. आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 30 धावा धावफलकावर आहेत. आतापर्यंत 29 चेंडू झाले त्या मैदानावर आणि धावा आल्या त्या 30. ओ स्टंपिंग. फलंदाज बाद. पंचांच्या निर्णयाची वाट न बघता लगेच समुद्रस्थ धरलाय. धावसंख्या 30 आणि विकेट डाऊन. 6th विकेट डाऊन. अर्धा डझन फलंदाज बाद. 30 चेंडू कंप्लीट झाले. 30 धावा धावफलकावर आहेत. जसं मी उल्लेख केला. चला टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. लीग मधला शेवटचा सामना इलू पॅकर्स विरुद्ध चिंचपोकळी चॅलेंजर्स. राजेश मगाशी याच गोष्टी मगाशी मी उल्लेख केला की हे दोन्ही सामने या चारही संघासाठी तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. चालू असलेला सामना आपण बघतोय अंधेरा विरुद्ध शारदाई. आतापर्यंत 3-3 सामने लीग मध्ये 2 पराभूत 1 विजयी. 2-2 पॉईंट दोघांकडे आहेत. त्यामुळे 4 पॉईंटसाठी ही स्ट्रगल सुरू आहे ग्राउंडच्या आतमध्ये. आणि नेक्स्ट मॅच सुद्धा आपण तेवढं चित्र बघणार आहे. एकदम चुरशीचा सामना कारण चिंचपोकळी चॅलेंजर आणि इलू पॅकर्सकडे सुद्धा आपण बघतोय की 3 मॅच मध्ये 4-4 पॉईंट आहेत. त्यामुळे ती सुद्धा लढत अत्यंत चुरशीची बघायला मिळेल. जिंकणारा संघ निश्चितच क्वालिफाय करून जाईल याच्यात मात्र शंका नाही. सौरभ सावंत निर्णायक षटक. समोर आहे तो विघ्नेश लब्धे. सौरभ सावंतचा पहिला चेंडू निर्णायक षटकातला. बॅक टू द बॉलर. हिट अँड कॅच. फलंदाज बाद. ऑन टक.
विघ्नेश बॅक टू डग आउट ऑन डक. खूप चांगला झेल रिटर्न कॅच. सुबोध सावंतला पहिल्या चेंडूवर यश, फलंदाज बाद होतोय. निनाद खाडे न्यू बॅट्समन बॅटिंगसाठी. ज्या बॅट्समनला आतापर्यंत आपण ग्राउंडवर फिल्डिंग करताना बघितलंय, बॅटिंग बॉलिंगचा लवलेशही नाहीये, पण आता संधी मिळते बॅटिंगसाठी. निनाद खाडे 30 धावा 7 गडी बाद. सुबोध चला बॉलिंग सुरू करा. सामना थोडासा एकतर्फी झुकलाय. गोलंदाजी करण्यास संघाच्या बाजूने, शारदा 11 संघाच्या बाजूने. एच आणि मगाच्या चेंडू, संधी रनआउटची. 1 मोर विकेट. 8वां फलंदाज बाद. मौका मौका सबको मिलेगा मौका बैटिंग का. अनिरा 11 बॅटिंगसाठी सौरभ मापुसकर, स्वतः संघाचे संघ मालक सौरभ मापुसकर बॅटिंगसाठी ग्राउंडच्या आतमध्ये. अनिरा 11 संघाकडून. सौरभ मापुसकर इन द मिडल. आतापर्यंत सौरभ मापुसकर यांना आपण फिल्डिंग करताना बघितलंय. बॅटिंग संधी जास्त मिळाली नाहीये आणि बॅटिंगला चक्क 10व्या क्रमांकावर सौरभ मापुसकर. इलेव्हन प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. ही ऑल्सो वेटिंग. नाउ द 4 बॉल टू गो. 4 चेंडू शिल्लक आहेत मैदानावर. लीडिंग एज आणि आय थिंक सो घोषांकी क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. धावसंख्या 31. 31 धावा 8 गडी बाद. 31 धावा 8 गडी बाद. स्ट्रायकिंग याला बघतो राज शिंदे. अजून एक ग्राउंडवर बघतो की 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला. 3 बॉल्स टू गो. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. सुबोध सावंतचा अप्रतिम षटक. विकेट किपरचा डायरेक्ट हिटचा प्रयत्न नॉस्ट्राकिंग एंडला सौरभ मापुसकर यांना. शेवटचे 2 बॉल. लढत थोडीशी एकतर्फी, सामना एकतर्फी, लो स्कोरिंग मॅच. लीग मधला शेवटचा मुख सामना 2 संघांमध्ये सुरू आहे आणि अजून एक लीगचा सामना बाकी आहे. लेफ्ट केला, जाऊ दिला लेगस्टिकच्या बाहेर चेंडू. वाईड बॉल. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. बघा टार्गेट संघ मालकाला केले जाते. नॉस्ट्राकिंग केला सौरभ मापुसकरला. 2 वेळा विकेट किपर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतो नॉस्ट्राकिंग एंडला. धावसंख्या 32-32. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 2. सौरभ सावंत ऑन साइडला कुडून स्टेपाडून खूप चांगला फटका ऑफर केलाय. पंचांचा इशारा. 2 धावेचा टोडी शॉट अँड स्कोर मूव्स ऑन 34. बघायचं लक्ष किती टार्गेट किती दिलं जाईल. धावसंख्या 34. एका चेंडूचा खेळ शिल्लक. 35 चेंडू झाले, त्यात 34 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल. स्ट्राईक राज शिंदे. लोवेस्ट आतापर्यंत 38 आपण या स्पर्धेमध्ये बघितलंय. 38 धावा. क्लीन बॉल. फलंदाज बाद. शेवट चेंडूवर राज शिंदेची विकेट आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 34 धावा धावफलकावर. 35 धावेचं लक्ष. सेकंड लोएस्ट टोटल, फर्स्ट लोएस्ट टोटल असं मी म्हणेन. टॉससाठी रिपोर्ट करायचा वेळ घेऊ नका. इलू पॅकर्स ऑलरेडी कॅप्टन तिथे उपस्थित आहे आणि चिंचपोकळी चॅलेंजर्स त्या दोघांमध्ये आपण टॉस करतोय. साईश फुलसुंदर आणि दुष्यंत जाधव. चेतन जैन रायझिंग चॅम्पचे त्यांच्या शुभेच्छा आपण टॉस इथे करतोय. रायझिंग चॅम्पच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण बघतोय की 2 बॅट्स त्यांनी पुरस्कृत केले आहेत. एक मालिका वीरसाठी, एक उत्कृष्ट फलंदाजासाठी 2 बॅट्स त्यांनी पुरस्कृत केले या स्पर्धेमध्ये. त्याबद्दल रायझिंग चॅम्पचे मनपूर्वक आभारी आम्ही व्यक्त करतो.
तर दुष्यंत टॉस कोणी जिंकलाय? स्वतः जिंकलाय आणि निर्णय बॅटिंगचा घेतलाय. चला, इलू पॅकर्स won the toss, elected to bat first in last league match. Next match. इथे आपण एक निर्णय बघितला की बॅटिंगचा निर्णय घेण्यात आला होता आणि सगळं आपण बघतोय की त्या ठिकाणी तब्बल 9 विकेट्स गमावल्या आणि 34 धावा करू शकला. 35 धावांचं एक एकदम सिंपल लक्ष असं मी म्हणेन ते शारदा 11 संघासमोर आहे. 35 धावा त्यांना करायच्या सामना जिंकण्यासाठी. फिल्डिंगसाठी संघ उतरला अनिरा 11. शारदा 11 आपले फलंदाज पाठवून त्या ग्राउंडच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅचमध्ये बघू शकाल जसं आपण पॉईंटमध्ये जो उल्लेख केला, शारदा 11 अनिरा 11 3 सामने एकच विजयी आणि 2-2 पॉईंट दोन्ही संघांकडे आहेत. आणि तेवढ्याच तोलामोलाचा नेक्स्ट मॅच बघायला मिळणार आहे. एक तोडीस तोड मॅच बघायला मिळेल. चिंचपोकळी चॅलेंजर विरोधात इलू पॅकर्स. जो जिंकेल तो क्वालिफाय होऊनच जाईल, याच्यात मात्र शंका नाही. तर आता पॉईंटला ह्या गोष्टी निश्चितच आहेत. आपण हे बघतोय चित्र की 2 पॉईंट संघ ऑलरेडी क्वालिफाय झालेत असं म्हणायला हरकत नाहीये. श्री साई स्ट्रायकर्स आणि मिथ 13. आता याच्यामध्ये एक गोष्ट अशी घडणार आहे की चालू असलेल्या मॅचमध्ये एका संघाला 4 पॉईंट मिळतील. नेक्स्ट मॅचमध्ये एका संघाला 6 पॉईंट मिळतील आणि त्यामुळे 7, 6, 5 आणि 4 असे पॉईंट यांच्याकडे असतील. त्यांचा विचार होईलच. ॲटलिस्ट 3 संघ तरी क्वालिफाय होतील, पण 4 पॉईंट ज्या संघांकडे असतील त्यांच्यामध्ये नेट रन रेटवर मॅच जाणार आहे. त्यामुळे नेक्स्ट मॅच ही खूप चुरशीची होणार, यात मात्र शंका नाही. तर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये 35 धावांचं लक्ष आहे आणि बघायचं आहे 35 धावा पुरेशा आहेत का डिफेंड करण्यासाठी अनिरा 11 संघासाठी आणि शारदाई संघ धावसंख्येचा पाठलाग इथे कशा प्रकारे करेल. या बिग बॅश चिंचपोळी क्रिकेट स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच आमच्या कॉमेंट्री बॉक्सवर जोडले जातात आपले डोंबिवलीचे आधुनिक समालोचक रोहन कदम यांच्याची परमिशन घेतल्यानंतर आम्ही निश्चितच आता इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. ऐकूया आवाज विशाल बोटले यांचा, त्यांच्यासोबत राजेश कुळ यांना सुद्धा. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद सर. प्रथमतः या ठिकाणी मला सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली. आपण पाहतोय लालबाग परिसरातील मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची सन्मानाची सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे बिग बॅश 2026 पर्व 12. पहिला चेंडू, यावेळी चेंडूला पाठवलाय पुल. 2 धावा. पहिल्या चेंडूवर घनघनाटे प्रहार केला. 2 या धावसंख्येने मात्र धावसंख्येचा श्रीगणेश झाला आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये सर्व क्रीडा रसिकांचे समालोचन कक्षातून मी विशाल बोटले हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतोय बिग बॅश चिंचपोकळी स्पर्धा. यावेळी झेल होऊ शकेल का? स्वतः चेंडू खालीची गोलंदाज गेलाय, यामुळे पहिला हादरा लागलाय शारदा या संघाला. पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी झालेलं आहे. पहिला हादरा कोण बाद झाला? अनिकेत सरमळकर वैयक्तिक झेलबाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आहे. रश रेवणकर स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला आहे. तन्मय डावकरा फलंदाज अनिवार्य पॉवर प्लेचं षटक हाताळताना गोलंदाजी मार्कवर आहे प्रभू सनस. पुढचा चेंडू यावेळी खूपच उजव्या बाहेर. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी झालेली आहे. धावसंख्येचा आढावा घेतला तर पहिल्या षटक मार्गाचे असताना 2-1 गडाच्या मोबदल्यात 35 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या इनिंग मध्ये यावेळी बिग हिट केला. पाहूया पंचांचा निर्णय काय येईल.
एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही, एका धावेवर समाधान मानावं लागतं आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोचली आहे 3. या धावसंख्येवर पहिलं षटक मार्गत असताना स्ट्राईकला आता स्ट्राईक रोटर येत आहे. स्ट्राईकला आहे तो यश. गोलंदाजी मार्कवर चांगली सुरेख गोलंदाजी करतोय. पहिला तन्मय स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आहे तो यश. गोलंदाजी मार्कवर प्रभू. पुढचा चेंडू तन्मयसाठी. यावेळी चेंडू क्रीजमध्ये पडल्यानंतर थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर वळाला. आउट. ओके, बॅट कट. दुसरा विकेटचा पतन झालेला आहे. बॅक टू बॅक असे पहिला षटक हाताळताना 2 गाड्याच्या मोबदल्यात धावसंख्या झालेली आहे ती 3. पाहूया पुढचा फलंदाज. लालबाग परिसरातील एक नामवंत धुरंधर असे खेळाडू, एकापेक्षा एक आयकॉन खेळाडू या क्रीडा नगरीमध्ये खेळताना आपण पाहतोय. 11 वर्षाची परंपरा सातत्य मात्र राखत 12व्या पर्वामध्ये पदार्पण केलंय मात्र टेनिस क्रिकेट स्पर्धेने. आता या स्पर्धेचा अंतिम शेवटचा दिवस डे नाईट फॉर्मॅटमध्ये अनेक 12 वर्ष ही स्पर्धा खेळते आहे. लीग स्वरूपात ही स्पर्धा खेळवली जाते. ओमकार, नवीन खेळाडू ओमकार मैदानामध्ये दाखल. प्रभू सानप चांगली गोलंदाजी करते. आतापर्यंत 2 गडी बाद केलेला आहे. यावेळी सुद्धा चांगला चेंडू क्रीजमध्ये पडल्यानंतर थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर आलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी झालेली आहे. पहिल्या षटकांच्या खेरीज धावसंख्येचा आढावा घेतला तर 2 गड्याच्या मोबदल्यात 3. चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. जो संघनायकाने विश्वास ठेवला होता प्रभूवर तो मात्र विश्वास त्यांनी साध्य केलेला आहे. पाहूया वैयक्तिक दुसरं षटक कोणता गोलंदाज या स्पर्धेदरम्यान घेऊन येईल. यूट्यूबच्या माध्यमातून अनेक क्रीडा रसिक आमच्या सोबत या क्रिकेटच्या माध्यमातून. ओव्हर झालेले षटक संपलेले आहे. पंचांनी घोषित केलेले आहे. तीन धावा, 2 गडी बाद पहिल्या षटकांच्या खेरीज. वैयक्तिक दुसरे षटक घेऊन येतोय. गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल. राज शिंदे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक मैदानामध्ये हाताळण्यासाठी आलेलं आहे. पॉवर प्लेचं ही षटक असेल. आज रविवार असल्या कारणाने अनेक क्रीडा रसिक मनसोक्त यूट्यूबच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचे मनसोक्त आनंद घेत आहेत. त्या सर्व क्रीडा रसिकांचे मी विशाल बोटले पुनश्च आभार मानतो. यावेळी बिग हिट केलाय टोडी. 2 या धावसंख्येने मात्र धावसंख्या पोचली आहे ती दुसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना 2 बाद 5 या धावसंख्येवर. यश खेळण्यासाठी सज्ज. गोलंदाजी मार्कवर राज शिंदे. पहिला चेंडूवर मात्र जरूर टूडी आली. यावेळी पुन्हा एकदा बॅक टू बॅक टूडीचा शॉट. चांगली फलंदाजी, आक्रमकता दाखवायला आता सुरुवात केलेली आहे. विजयासाठी जवळपास 35 धावांचं लक्ष आहे. या 35 धावांचं पाठलाग करताना हे 2 खेळाडू, एका बाजूला आपण पाहिलं तर राज, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ओमकार. आणि गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करतोय तो राज शिंदे. पुढचा चेंडू वळूया मैदानाच्या आतमध्ये. 7 धावा, 2 विकेटच्या मोबदल्यात. डावकरा फलंदाज. पहिल्या चेंडूवर टूडी, दुसऱ्या चेंडूवर सुद्धा टूडी. पाहूया तिसरा चेंडू कशा प्रकारे असेल. पूर्ण स्टंप खोलून दाखवतोय आणि परत एकदा त्याच ठिकाणी चौकार. या ठिकाणी मात्र अप्रतिम टोला लगावला होता. 4 या धावसंख्येच्या मोबदल्यात धावसंख्या पोचली आहे ती 11. 2 गड्याच्या मोबदल्यात. आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडू हाताळले गेले होते. पहिल्या चेंडूवर 2, सेकंड चेंडूवर 2 आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र खणखणीत चौकार ठोकलाय तो यश याने. पुढचा चेंडू यशसाठी. गोलंदाजी मार्कवर राजीव शिंदे. यावेळी पुन्हा एकदा बिग 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 हिट केलाय. पाहूया पंचांचा निर्णय का असेल. टोडी अगदी वाऱ्याच्या गतीने मात्र धावसंख्या पुढे सरसावते आहे. आतापर्यंत पहिल्या चेंडूवर 2, दुसऱ्या चेंडूवर
2 परत तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि परत चौथ्या चेंडूवर 2 अशा 13 धावा आतापर्यंत झालेल्या आहे संघाचे 2 गड्याच्या मोबदल्यात पहिलं दुसरं षटक प्रगतीपथावर असताना दर्जेदार आयोजन आणि नियोजन आयोजन कमिटीद्वारा खरोखरच मनपूर्वक आभार आयोजन कमिटीचे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू यावेळी मात्र शपलवून खेळण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडूची सांगता चांगली सुरेख गोलंदाजी. फटका फसला यावेळी परंतु हरकत ना अजूनही येणारे चेंडू नक्कीच मोठमोठे फटके मारले जातील. 13 धावसंख्या झालेल्या आहेत. या मॅचचं इक्वेशन असेल 25 चेंडू आणि 22 धावांची गरज विजयासाठी. यावेळी परत एकदा बिग हिट केलाय. मोठा फटका आलाय. चौकार बॅक टू बॅक म्हणजे या जवळपास या षटकामध्ये 2 चौकार मारलेले आहेत ते यशने. अफलातून अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. दुसऱ्या षटकांच्या खेरीज धावसंख्येचा आढावा घेतला तर धावसंख्या झालेली आहे 17. 2 गडी बाद. शारदा ही संघ खरोखरच चांगला प्रयत्न करतोय संघर्ष करतोय कारण मानाची अभिमानाची या 12व्या पर्वाची ट्रॉफी आपल्या संघाला मिळावी म्हणून जो तो शर्तीचे प्रयत्न करतायत. सर्वांची उत्कंठा मात्र शिगेला लागले. सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा मात्र या क्रीडा स्पर्धेकडे लागल्यात की कोणता संघ असेल तो या 12व्या पर्वाचा मानकरी ठरेल. वरूया पुन्हा एकदा. यावेळी मी खूपच उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू फलंदाजीसाठी आलाय तो ओमकार परब. चांगला सुरेख गोलंदाजी करतोय प्रभू. पुढचा चेंडू ओमकार साठी प्रभूचा. यावेळी परत बिग हिट केलाय. झेल होऊ शकेल का? चांगला झेल या ठिकाणी चेपलाय. कोणती हालचाल केली नाही. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर रोखून ठेवले होते आणि उदयने आणि चांगले सुरेख झेल पकडलाय आणि तिसरा हादरा मात्र लागलाय तो शारदाई या संघाला. पाहूया चौथा फलंदाज कोणता मैदानासाठी येईल. 35 धावांचा टार्गेट विजयासाठी. 35 धावा. विजयासाठी 35 धावा शारदाई या संघाला. नवीन फलंदाज ओमकार नाटे डावखुरा फलंदाज. एका बाजूला आपण पाहतोय ओमकारला तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो यश. ओमकार यावेळी चांगला पद्धतीचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झालेली आहे. डॉट चेंडू. धावसंख्या मात्र 17 या धावसंख्येवर स्थिरावली आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर विशालजी या ठिकाणी ज्या प्रकारे धावांची गरज आहे आणि चेस करणाऱ्या संघाने जर या ठिकाणी लवकर चेस केले तर मॅच जिंकणार तर आहेतच. 2 गुण मिळणारच आहेत. 4 होतील आणि संधी निर्माण करू शकतात. जो एक साईड चान्स येणारा जेव्हा येईल नेट रन रेट त्यासाठी एक संधी निर्माण करावी लागेल कारण पॉवर प्ले लगेच घेतला. ज्या प्रकारची धावसंख्या आपण पाहतोय या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकेल. पुढचा बॉल रॉंग वन. या अगोदर आतमध्ये घेऊन आले होते. थोडे बाहेर काढला बॉल विशालजी. नक्कीच यावेळी गती परिवर्तन पाहायला मिळालं. थोडासा धीम्या गतीचा चेंडू टाकला होता जेणेकरून एक चकवा मिळेल. फलंदाज मोठा फटका मारण्यासाठी जाईल आणि कदाचित आउट होईल. यावेळी थोडासा खूपच उजव्या बाहेर पंचांकडून वाईटचा इशारा. अवंतर धावेत एका संघाची धावसंख्येत भर पडून धावसंख्या पोहोचली आहे. तिसरं षटक चालू असताना 20. ओमकार स्ट्राईक वर आहे आणि नॉन स्ट्राईकला येतो यश. पुढचा चेंडू यावेळी थोडासा आतमध्ये पण रिजन मध्ये चेंडूला पाठवलाय. वंडी. 21 धावा आतापर्यंत झालेल्या आहे 3 षटकांच्या खेरीज. विजयासाठी पाहिलं तर 19 चेंडू आणि 15 धावांची गरज शारदाई या संघाला. अटीतटीची ही लढत. पॉइंट मिळणार आहेत कारण 2-2 पॉइंट झालेले आहेत आणि जो संघ जिंकेल तो निश्चितपणे विशालजी या ठिकाणी 2 पॉइंट घेणार आहे जो 4 पॉइंटवर जाईल.
पाहूया पुढचा गोलंदाज चौथं षटक हाताळण्यासाठी आलेला आहे. गोलंदाजी मार्कवर अथर्व फराटे पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल. स्ट्राईकला आपण पाहतोय ओमकार, तर नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय यश. 3 षटकांच्या खेरीज धाव संख्येचा आढावा घेतला तर 21. 3 गड्यांच्या मोबदल्यात यश स्ट्राईकला. अथर्व पहिला चेंडू चांगल्या प्रकारे टोलवला होता. चांगल्या प्रकारचं दर्जेदार क्षेत्ररक्षण सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळालं. सिंगल कंप्लीट केलेली आहे. 22 धावा ऑन बोर्ड. लॉस ऑफ विकेट. चौथं षटक मार्गात असताना अथर्व चांगली सुरेख गोलंदाजी करताय. पहिला चेंडू चांगला टाकला, 1 धाव मिळाली. पुढचा चेंडू यावेळी थोडासा वेगवान पद्धतीचा चेंडू होता, परंतु हरकत नाही, चोरटी धावा घेतलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन खेळाडूंमध्ये. 22 स्वरूपात 1 धाव मिळालेले आहे, प्राप्त झालेले आहे. 23 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. चौथं षटक प्रगतीपथावर असताना स्ट्राईकला आहे तो यश. अथर्व गोलंदाजीसाठी. पुढचा चेंडू यावेळी चांगला बिग हिट केलाय. सळर खेळाडू कक्षामध्ये चेंडू जातोय आणि वंडी पंचांकडून एका धावेची डिक्लेअर बॉक्स मध्ये चेंडू आढळला. एका धावेची गरज. 24 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. अटीतटीची ही लढत आपण पाहतोय. अनिरा 11 विरुद्ध शारदा 11. वेगवान पद्धतीचा चेंडू डॉट जातोय. यष्टी चांगल्या या ठिकाणी पाहतोय आपण यष्टी रक्षकाच्या भूमिकेत चांगली यष्टी रक्षकाची चोख बजावले कामगिरी केली जाते आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात आहे, जेणेकरून कमीत कमी धाव संख्येवर जास्तीत विकेट मिळावा. यावेळी सुद्धा चांगली गोलंदाजी. हा सुद्धा डॉट चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आले आहेत. धावसंख्येचा आढावा घेतला तर 24 या धावसंख्येवर मात्र धावसंख्या स्थिरावली आहे. मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये आहे यश, परंतु संपर्क होत नाही, टायमिंग होत नाही आहे. यावेळी मात्र थोडासा खराब चेंडू. पंचांकडून वाईटचा इशारा. अवांतर धावसंख्येत या धावसंख्येचा विचार केला तर 25 धावसंख्या झालेल्या आहे. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 13 चेंडू आणि 10 धावांची गरज विजयासाठी शारदा या संघाला. पुढचा चेंडू चांगला बिग हिट केलाय. यावेळी परत 2D. पंचांचा इशारा 2 या धावसंख्येचा. 4 षटक संपलेले आहेत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. बिग बॅश चिंचपोकळी सन 2026 पर्व 12. 11 वर्षाची परंपरा 77 राखत मात्र 12व्या पर्वामध्ये एक शानदार पदार्पण केलं या स्पर्धेने. लालबाग परिसरातील सर्व क्रीडा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही स्पर्धा बिग बॅश चिंचपोकळी सन 2026 पर्व 12 आपण पाहतोय. जवळपास जवळजवळ अंतिम टप्प्यात शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली स्पर्धा आहे. आता या स्पर्धेचा दुसरा दिवस. 27 धावा झालेल्या आहे. 12 चेंडू आणि 8 धावांची गरज विजयासाठी. 12 चेंडू आणि 8 धावा. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. येणारे अनेक सामने या आजच्या दिवसामध्ये रात्रीमध्ये आपल्याला कव्हर करत आहेत. एक नम्रतेची विनंती आहे, लवकरात लवकर सामन्याला सुरू करायचं आहे. 27 धावा, 12 चेंडू आणि 8 धावांची गरज विजयासाठी. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज साई जंगम. स्ट्राईकवर आपण पाहतोय ओमकार. नॉन स्ट्राईकला यश. यशला अजूनपर्यंत स्ट्राईक मिळालं नाही आहे. पुढचा चेंडू साईचा. यावेळी मात्र उंच उडालाय. कॅच होईल का? परंतु या ठिकाणी मात्र जीवनदान मिळालेलं आहे. कॅच सुटलेली आहे. एक चांगले जीवनदान. 11 चेंडू आणि 8 धावा इक्वेशन आहे या मॅचचं. एका बाजूला आपण पाहतोय शारदा 11 जो बॅटिंग करतोय, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अनिरा 11 जो क्षेत्ररक्षण करतोय. अटीतटीची लढत आपण या क्रीडा नगरीमध्ये पाहतोय. आज रविवार असल्या कारणाने अनेक क्रीडा रसिक या मनसोक्त मॅचचा युट्यूबच्या माध्यमातून आस्वाद घेत आहे. 11 चेंडू आणि 8 धावांची गरज इक्वेशन या मॅचचं. पुढचा चेंडू साईचा ओमकारसाठी. ओमकार खेळण्यासाठी सज्ज. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला आणि बिग हिट. मॅग्निफिझम प्रेक्षणीय विश्वसनीय स्ट्रोक खेळलाय. पाहूया पंचांचा इशारा काय. तो षटकार. खरोखर ज्या फटक्याची अपेक्षा होती तो फटका मात्र मारलाय. अनेकीच्या बॅट मधून सुंदर असा षटकार. ओमकारच्या बॅट मधून सुंदर असा षटकार आपण या ठिकाणी पाहिलाय. 33 धावा झालेल्या आहेत. आता फक्त विजयासाठी 4 धावांची गरज. 2 धावांची गरज. 10 चेंडू आणि 2 धावा. जवळपास हा विजय शारदा 11च्या बाजूने झुकलेला आहे. एक डावखुरा फलंदाज
षटकार मारून मात्र समीकरण चित्र वेगळं केलं या स्पर्धेचं. जे आव्हान लांब होतं ते मात्र आता कमी केलेलं आहे. चांगली अशी धाव संख्या उभारली होती. त्या बाटला करताना मैदानामध्ये सेकंड इनिंगसाठी पोहोचला होता. आता मात्र इक्वल झालेला आहे आणि विजयासाठी मात्र एका धावेची गरज. 9 चेंडू आणि 1 धावा या स्ट्राईकवर आहे. गोलंदाजी मार्कवर साई जंगम. पुढचा चेंडू साईचा. ओ चांगला या ठिकाणी झेल बाद होतोय आणि या ठिकाणी मात्र पाहतोय याची खेळी मात्र संपुष्टात आलेले आहे. परंतु हरकत नाही, अजूनही खूप चेंडू आहेत, विकेट सुद्धा खूप आहेत आणि धावसंख्या मात्र 1 करायची आहे. त्यामुळे जवळपास विजयाचा कौल हा शारदाई या संघाच्या बाजूने झुकलेला आहे. सिद्धेशने अप्रतिम झेल घेतलेला आहे. आता मात्र स्ट्राईकवर आहे. ज्याने मागच्या मॅच मध्ये अफलातून अशी फलंदाजी केली होती तो भूषण. 8 चेंडू आणि 1 धावा. साई जंगम यावेळी उंच उडालाय. झेल बाद होईल का? खेळाडू खाली आणि यावेळी झेल होतोय जमिनीला दान आणि हा सामना जिंकलाय तो शारदा 11. अभिनंदन पुढील वाटचालीसाठी. खूप खूप धन्यवाद. लालबाग परिसरातील एक नामवंत सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे या स्पर्धेचा आपण अनिकेत सरमळकर ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. अटीतटीची लढत होती परंतु शेवटच्या क्षणी म्हणजे बाजी मारली ती शारदाई या संघाने. आता या टेनिस क्रिकेट स्पर्धेचा दुसरा दिवस. अनिकेत सरमळकर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो.